नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचा दिवस आजचा खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळचं टायमिंग आहे 9:30 पावणे 7 टायमिंग आहे आणि माझी मस्त अशी पूजा वगैरे चालू आहे. पूजा म्हणजे देवपूजा नाही झालेली आणखीन, पण दिवा वगैरे लावलेला आहे देवघरामध्ये. आंघोळ झाल्यानंतर माझं सकाळचं पहिलं देवघरामध्ये येत असते. मी दिवा लावते, अगरबत्ती लावते, त्यानंतर सूर्याला अर्घ्य देण्याची तयारी, त्यानंतर माझी गॅसची वगैरे पूजा असते. असं माझं नित्यक्रम जे आहे ते ठरलेलं असतं सकाळचं मॉर्निंगचं. इकडे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी जे आहे ते तयार केलेलं आहे आणि आता करायची आहे गॅसची पूजा. म्हटलं आणखीन सूर्यदेव जे आहे ते वरती आलेले नाहीत, तोपर्यंत गॅसची पूजा वगैरे करून घेऊया, चहा वगैरे ठेवूया आणि त्यानंतर वरती टेरेसला जाऊया. सकाळची कामं जी आहेत ते आपल्याला प्रत्येकालाच घाई गडबड असते, पण तेवढ्या वेळामध्ये आज मंगळवार आहे म्हटल्यानंतर म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी. गॅस रात्री स्वच्छ असा क्लीन करून ठेवलेला होता, तरीसुद्धा बघा गॅसवरती एक ओलं कपड मारलं आणि किचन ओटा वगैरे सगळा असा थोडासा ओल्या कपड्याने पुसून घेतला. कसं होतं, रात्री आपल्याकडं झुरळं वगैरे नाहीत, पण तरीही रात्रीचं थोडंसं कितीही केलं, स्वच्छ साफसफाई करून ठेवलेलं असलं तरी ते पारुसच झालं, कारण रात्र गेलेली असते. अक्षरशः 10 ते 12 तास गेलेले असतात. त्यामुळे थोडंसं ओल्या कपड्याने ओलं कापड केलं गॅसवरती आणि खाली किचनवरती मारून घेतलं. त्यानंतर गॅसची पूजा करून घेते. तर इकडे बघा आज छान असं मस्त कुंकवाने स्वस्तिक काढलेलं आहे. कधी हळदीनं काढत असते, कधी कुंकवाने काढत असते. तर असं मस्त स्वस्तिक काढून घ्यायची. गॅसची पूजा, आज अन्नपूर्णेची पूजा, कारण बघा मंगळवार, शुक्रवारी, गुरुवारी मी गॅसची पूजा नित्यनेमाने करतच असते. रोजची कधी होती कधी नाही, पण नियमाने मात्र मंगळवारी, शुक्रवारी आणि गुरुवारी ही माझी गॅसची पूजा असतेच. हा माझा एक माझ्या ह्याच्यातला एक हा गॅसची पूजा म्हणजे हा एक क्रमच आहे बघा माझ्या पूजेमधला. गॅसची पूजा ही माझी मंगळवार आणि त्यातनं आज मंगळवार आहे, आईसाहेबांचा वार आहे. मस्त अशी देवपूजा करून घ्यायची आणि छान असं बघा गॅसची पूजा केली की मस्त असं किचनमध्ये प्रसन्न वाटतं. आणि पहिला ठेवलेला आहे चहा गॅसवरती, कारण काय होतं सकाळची वेळ आहे, आंघोळ झालेली आहे आणि जायचं आहे आता वरती टेरेसला पण जायचं आहे पाणी सूर्याला अर्घ्य द्यायला. पण सूर्य आणखीन उगवलेला नव्हता म्हणून तो तांब्या साईडलाच ठेवला आणि गॅसची पूजा वगैरे करून घेतली. म्हटलं आधी गॅसची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर गॅसची पूजा झाल्यानंतर चहा वगैरे ठेवला, थोडासा चहा घेतला आणि मग सूर्याला अर्घ्य देण्यासाठी टेरेसला गेले. तर बघू शकता इकडे छान माझी गॅसची पूजा झालेली आहे. तर आता करायचं आहे बघा मस्तपैकी चहा पिलं म्हणजे कामाला तरतरी येते. गॅसची पूजा झाल्यानंतर गॅसवरती दूध ठेवत असते. एकीकडं दूध ठेवायचं आणि एकीकडं चहा ठेवायचा. तर असं चाललेलं असतं, कारण काय होतं सकाळी सकाळी बघा आपण दुसरं गोड काय करणार, चहाच असतो आपला, कारण आपण एवढे सकाळी दुसरं काय करू शकत नाही, कारण सकाळी सकाळी वेळ असते, कामाची प्रत्येकालाच घाई असते. पण माझं नेहमी असतं बघा गॅसवरती मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी गोड पदार्थ काहीतरी बनवत असते, जसं की खीर असो किंवा काही असो.
तर आणि तो देवाला नैवेद्य असतो माझा. मग काय होतं, आता जरी गॅसची पूजा झालेली असली, सकाळी ठेवलेला आहे चहा, पण पूजा वगैरे झाली, जेवायचा टायमिंग झाला की त्यावेळेस मग मी काहीतरी थोडासा शिरा किंवा थोडीशी खीर बनवत असते. देवाला पण नैवेद्य होतो आणि आपल्याला जेवायलासुद्धा होतं. आमच्या किचनच्या खिडकीमध्ये डायरेक्ट सूर्याची किरणं जी आहेत ते घरात येतात. कधी कधी मी वेळ नसेल तर तिथनंच अगरबत्ती ओवाळून पाणी पाया पडत असते, म्हणजे दर्शन घेत असते. पण काय होतं, दर्शन घेतं पण सूर्याला अर्ध्य द्यायला येत नाही खिडकीतनं, त्यामुळे मग ती टेरेसवरतीच यावं लागतं. तर सकाळची वेळ आहे आणि बघा मस्त असे सूर्यदेव जे आहेत ते वरती आलेले आहेत. आणि काय होतं, हल्ली आता थोडंसं आबळ येतं, त्यामुळे लवकर सूर्यसुद्धा उगवत नाही. आणि ज्यावेळेस आपण सूर्य उगवतो त्याच वेळेस आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचे नियम तर बघा कसं आहे, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून स्नान करून स्वच्छ शुचिर्भूत व्हायचे, स्वच्छ कपडे घालायचे. त्यानंतर सूर्य उगवल्यानंतर सूर्याला अर्घ्य देण्याची प्रक्रिया. तर सूर्याला अर्घ्य आपण तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये अक्षदा, गंध, फूल, लाल फूल व्हायचं आहे, हळद, अक्षदा, गंध टाकायचं आणि त्यानंतर ते पाणी जे आहे ते सूर्याला अर्पण करायचं आहे. ते अर्पण करत असताना सूर्यदेवताचा मंत्र बोलून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं असतं. अर्घ्य अर्पण केल्यानंतर बघा अगरबत्ती ओवाळून आपल्याला नमस्कार करून सूर्याची जो मंत्र जो आहे तो पठण करत करत किंवा म्हणत सूर्याला अर्घ्य जे आहे ते अर्पण करायचं असतं. सकाळची वेळ असते, सकाळच्या वेळेतच आपल्याला सूर्याची पूजा आणि सूर्याला अर्घ्य देण्याचे खूप सारे महत्त्व आणि फायदे आहेत. रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये योग्य स्पष्टता येते आणि आपण आपलं देह जे आहे ते आपल्या देहाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या स्वभावामध्ये किंवा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये स्पष्टता येते आणि योग्य आपण मार्गदर्शनाने किंवा आपलं जे देह आहे ते आपण योग्य पद्धतीनं आपण आपलं देह जे आहे ते पूर्ण करू शकतो, आपलं मत स्पष्ट करू शकतो किंवा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये एक स्पष्ट व्यक्तिपणा जो आहे तो येतो. आणि त्यानंतर आपल्याला जे नैराश्य असेल किंवा काही असेल तर ते सुद्धा आपलं दूर होतं. सूर्याला अर्घ्य अर्पण रोजच्या रोज ज्या व्यक्तींना नेहमी निगेटिव्ह वाटत असेल किंवा सारखं असं कुठंतरी आपलं थोडंसं हे होत असल्यासारखं वाटत असेल तर त्या व्यक्तीने रोज सूर्याला जल अर्पण करावे. जास्तीत जास्त करून पुरुषांनी जर सूर्याला रोज जल अर्पण केले तर खूप सारे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बदल आणि फायदे होतात. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून आल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण देण्यासाठी जावे. सूर्याला अर्घ्य अर्पण केलेले जल अर्पण केलेल्याचे खूप सारे आपल्या जीवनामध्ये बदल होतात. स्पष्ट वक्तेपणा येतो आणि आपल्या वागण्या बोलण्यामध्ये एक स्पष्ट जे म्हणतात ना, सूर्याची प्रतिमा बघितल्यानंतर त्याच्याकडे बघायची कोणाची हिंमत आणि कोणाची ताकद नसते आणि तसाच आपला स्वभावसुद्धा बनतो. त्यामुळे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं खूप आपल्या जीवनामध्ये बदल होतात. आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम असतील तर त्या व्यक्तीने जरूर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि प्रॉब्लेम नसतील सुद्धा तरीसुद्धा सूर्याला अर्घ्य अर्पण रोजच्या रोज नित्यनेमाने केलेल्याने जीवनामध्ये खूप सारे बदल होतात. तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याचा मंत्र मी सांगते. तर बघा, आपल्याला दुसरा कुठला मंत्र येत नसेल तर फक्त आपण ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं आपण जल अर्पण करत असताना जो आपण ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः किंवा ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असा मंत्र जर आपण जप करत करत जर आपण सूर्याला अर्घ्य दिले तर त्याचे खूप सारे जीवनामध्ये बदल होतात. म्हणून रोजच्या रोज नाही जमलं तर कमीत कमी आठवड्यातनं एकदा दर रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तिकडे सकाळची माझी मस्त अशी आता रांगोळी सडा तर सकाळी मारलेला होता, पुसून वगैरे घेतलं होतं. पहाटेचंच माझं हे जे काम असतं सकाळीच असतं. 6च्या आत माझं हे दारातलं सगळं स्वच्छता होते. दिवस उगवायच्या आत कधीही म्हणतात दिवस उगवायच्या आत आपलं पारोसं पूर्ण काढून झालं पाहिजे आणि आपली आंघोळसुद्धा दिवस उगवायच्या आत झाली पाहिजे. नित्यनेमाने रोजच्या रोज ज्या स्त्रिया किंवा जे पुरुष सूर्य उगवायच्या अगोदर उठतात, सूर्य उगवायच्या अगोदर आपले घर पारोशी काढतात, आंघोळ करतात, त्यांच्या जीवनामध्ये बघा आयुष्यामध्ये त्यांना काहीच कमी पडत नाही. माता लक्ष्मी सदैव त्यांच्या घरी वास करत असते. म्हणून आपणच आपल्या जीवनात किंवा आपणच आपल्या ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे बदल आहेत ते केले पाहिजे. उशिरा उठायचं, त्यानंतर उशिरा उठायचं, आंघोळीच्या अगोदर स्वयंपाक पाणी करायचं, चहा नाश्ता करायचं. अशाने आपल्या घरामध्ये आपण दोघं नवरा बायको दोघंही कष्ट करत असले ना तरी कधी पैसा पाणी
कमीच येणार, म्हणजे आला तरी तो टिकणार नाही, अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्या संसारामध्ये व्यत्यय येत जातात. त्यामुळे बघा, घरातल्या स्त्री पुरुषाने सकाळी लवकर उठावे. लवकर म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर तर त्यांची घरं पारुशी काढून, म्हणजे पारुसं काढता म्हणतात ना, म्हणजे घरं झाडून शुचिर्भूत करून अंगण स्वच्छ साफ करून अंघोळ झाली पाहिजे आपली सूर्य उगवायच्या आत. तर हा जर नियम, हा एकच नियम आपण आपल्या स्वतःला लावला तर आयुष्यामध्ये आपल्याला कोणाकडे हात पसरायची वेळ येत नाही, किंवा आपल्या घरामध्ये संसारामध्ये आपल्याला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही. आपणच आपल्या घरात किंवा आपणच आपल्या स्वतःची जी आहे ती स्वतःमध्ये जीवनामध्ये बदल करून आपल्या घरात कायमस्वरूपी सुख समाधान घेऊन येऊ शकतो. आपल्याच हातात असतं हे सगळं. आणि आपण जर लवकर उठलो तर आपण घरातल्या स्त्रियांनी, पुरुष तर उठतात, कारण त्यांना ऑफिसला जायचंच असतं. आता माझे मिस्टर कधी माझ्या अगोदर, म्हणजे पहाटे 4ला त्यांचा अलार्म असतो, पहाटे 4ला, पण ते 5:30 पर्यंत त्यांची, कधी 5:45पर्यंत आंघोळ होते. आणि माझंही तसंच असतं. कधी माझ्या अगोदर ते उठतात, व्यायाम वगैरे त्यांचा असतो. त्यामुळे मी काय व्यायाम वगैरे करत नाही, कारण माझा घरं झाडून काढण्याचाच माझा खूप सारा व्यायाम होतो. त्यामुळे मला वेगळा व्यायाम करायची काही गरज नाही. त्यामुळे मी उठत नाही म्हणजे व्यायाम करण्यासाठी. ते मात्र उठून व्यायाम वगैरे त्यांचा करत असतात, आणि त्यांचं ते नित्य रोज नियमाने जे आहे ते ठरलेलं असतं. आणि 4चा आमच्या घरामध्ये रोजचा 4चा अलार्म असतो. मग 4, 4:30, 5 होतातच, उठेपर्यंत आपल्याला होतातच. आणि मग त्यानंतर बघा, मग माझं पटकन असतं, पटकन बाहेर यायचं. अगोदर घरं वगैरे सगळी झाडायची, स्वच्छ करायची, त्यानंतर अंगण वगैरे साफ स्वच्छ करायचं, आंघोळ करायची, आणि आंघोळ केल्यानंतर मग माझी बाकीची जी नित्यनियमाने जी कामं असतात ती मग माझी ठरलेली असतात. आणि जर आपण असा टायमिंग शेड्यूल ठेवलं तर आपली ही कामं जी आहेत ती सुद्धा वेळेवर होतात बघा. जर आपण आपल्या घरातल्या कामांना वेळ द्यायचा ठरवलं तर अशा पद्धतीनं जर शेड्यूल आपलं असेल तर आपल्या प्रत्येक कामाची जी वेळ आहे ती ठरलेली असते बघा. आता माझं जसं असतं तसं माझं नेहमी नित्यनेमाने ज्या टायमिंगला उठायचं असतं ना, रोज आदल्या दिवशीच मी ठरवते, आजच्यापेक्षा लवकर उठायचं आहे. कारण काय होतं, जर मला गुरुवार असेल, शुक्रवार असेल किंवा एक्स्ट्राच्या पूजा वगैरे असतील तर मी पहाटे आणखीन अर्धा तास लवकर उठत असते. त्याने काय होतं माहिती आहे का, फिक्स टायमिंग जो आहे तो त्या कामाचा बरोबर आपल्याला मिळतो. आणि त्यानंतर मग आपल्याला सगळं जे आहे ते वेळेवर व्यवस्थित करता येतं. इकडे सगळी देवपूजा झालेली आहे, माझं सगळं दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. सकाळची खूप लवकरची वेळ आहे ताईंनो, आणखीन डब्बासुद्धा झालेला नाही, स्वयंपाकसुद्धा झालेला नाही. एवढ्या सकाळी माझी पूजा वगैरे झालेलं आहे. आणि सगळं म्हणजे मग माझे जिथले तिथं पूजा होतात. आता करून घेते आरती नित्यनेमाने माझ्या देवघरामध्ये 2 टाईम असते. तुम्हाला नेहमी माहीत असेल, तुम्ही जुने जर माझे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला माहितीच असेल. रोजची नित्यनेमाने गणपती बाप्पाची आरती असते. आज मंगळवार आहे तर आज आईसाहेबांची आरती असते. तर असं ठरलेलं असतं, रोजच्या रोज 2 आरत्या असतात. एक आपल्या गणपती बाप्पाची आणि एक वारानुसार देवाची आरती असते. तर अशी आरती वगैरे करून घेतली, त्यानंतर नाश्ता करते. आज त्यांना पोहे करायचे आहेत. आरती करून झाल्यानंतर बघा, सगळ्या घरामध्ये आपली आरतीची आपण जी कापुराची धुरी जी असतो ना, सगळ्या घरामध्ये फिरवायची असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप छान फ्रेश वाटतं. वातावरणसुद्धा घरातलं प्रसन्न असं होतं. आणि देवपूजा केल्यानंतर आपोआपच आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते प्रसन्न होतच असतं. घरामध्ये सगळीकडे असा सुगंध पसरलेला असतो. इकडे स्वामींची पूजा त्यांनी छान अशी केलेली आहे. त्यांची पूजा वगैरे झालेली आहे स्वामींची. माझं पण इकडं झालेलं होतं, त्यांचं पण इकडं झालेलं होतं. सकाळची लवकर कामं जी आहेत ती होतातच आपली पटकन. तर इकडे स्वामींची पूजा आज त्यांनी केली होती, त्यामुळे फक्त मी स्वामींना आरती दिली आणि त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. तर असं माझं सकाळचं रुटीन असतं ताईंनो. तुम्हाला माझं रुटीन कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगत जावा बरं का. इकडे बघा, मस्त असं आमच्या दारामध्ये खूप मोठं कडीपत्त्याचं झाड आहे. ताजा कढीपत्ता आणला छान असा तोडून. इतका सुंदर कढीपत्ता आहे, वास तर खूप छान येतो. म्हणजे देशी कढीपत्ता आहे, पण ह्या दिवसामध्ये पानं खूप मोठी झाल्यात कढीपत्त्याची ह्यावेळेस. नाहीतर तशी पानं बारक्या पानाचाच कढीपत्ता आहे. पण काय होतं, पाणी जरा जास्त झालं कढीपत्त्याला की पानं अशी मोठी होतात आणि मस्त असं इतका वास येतो. आणि पोहे करायचे आहेत तर ताजा बघा, हा कढीपत्ता पोह्याला उपीट केलं की इतका छान लागतो त्याच्यामध्ये. आणि माझं आवर्जून कुठल्या भाजीमध्ये नाही घातलं तरी चालेल, पण मी पोहे आणि उपीटमध्ये मला आवर्जून कढीपत्ता आवडतो. त्यामुळे इकडे झाडाचा मस्त असा कढीपत्ता तोडून आणलेला आहे आणि तोही ताजा फ्रेश. इकडे कांदा वगैरे चिरून घेतला. कांदा चिरताना कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी येते, माझ्या तर खूप येतं डोळ्यामध्ये पाणी. मला बाकीचं सगळं करायला आवडतं, पण कांदा आणि मिरची चिरायला अजिबात आवडत नाही.
मिरची चिरली की चुकून आपला इकडे तिकडे हात लागला की तोंडाची चुणचुण हाही उठतेच. आणि इकडे कोथिंबीर वगैरे मिरची वगैरे सगळं चिरून घेतलं आणि हात पहिला धुवून घेतला, कारण मिरची आणि कांदा चिरला की बघा डोळ्याला खूप चुणचुण होते. आणि आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे बघा लोखंडी कढईमध्ये पोहे. लोखंडी कढईमध्ये पोहे किंवा लोखंडी कढईमध्ये भाज्या केलेल्याचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे आहेत. तर बघा आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे ते आपण लोखंडी कढईमध्ये हे केलं तर लोहतत्व जे आहे ते आपल्याला मिळतं. त्याने काय होतं, आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल, स्नायू दुखत असतील आपले, कॅल्शियमची कमी असेल, तर बघा त्या व्यक्तीने लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेलं, लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवलेलं जेवण रोज जेवावं. त्याने आपल्या हिमोग्लोबिनमध्ये पण वाढ होते आणि आपल्या स्नायूचं दुखणं जे आहे ते कमी होतं. स्नायू कशामुळे दुखतात, आपले हाडं कशामुळे दुखतात, आपली हाडं जे आहे ते आता वरचेवर कमजोर होत चालल्यात. आणि हाडं कशामुळे दुखतात, आपल्या हाडांना कॅल्शियम तेवढा जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही त्यामुळे. आणि आता आपलं जेवण जे आहे ते आपलं नॉनस्टिकची भांडी आलेली आहेत, ॲल्युमिनियमची भांडी आहेत त्यामुळे. आणि सगळ्यात हानिकारक जेवण जेवलेलं म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण पकवलेलं खूप बेकार असतं. आता जशी मी ही कढई मी आवर्जून अशा 2 कढया आणलेल्या आहेत, तसं मी ह्या कढईमध्ये रोजचं माझं सगळ्या भाज्या, सुकी भाजी करायची असेल, पातळ भाजी करायची असेल तरीसुद्धा मी ह्याच कढईचा वापर करते. मी अशा 2 कढया घेऊन आलेल्या आहे बघा. माझ्याकडे 2 कढया आहेत, ही एक आहे आणि ह्याच्यापेक्षा एक छोटीशी आहे. कधी आपल्याला थोडीशीच भाजी करायची असेल तर छोटीचा वापर करते, जास्त करायची असेल तर ह्या मोठीचा वापर करते. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते सुद्धा बघा. दोन्ही प्रकारच्या माझ्या 2 कढया ज्या आहेत त्या लोखंडी. आणि इकडे मस्त असा कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा वगैरे सगळा परतून घेतला. कढीपत्ता खूप जास्त टाकत असते, भले खाताना ते काढला तरी चालतील, पण मला कढीपत्ता खूप आवडतो. आणि छान असं मस्त पोहे करून घेते. आता तुम्हाला दाखवते मी कढईमध्ये पोहे केल्यानंतर. इकडे शेंगदाणे भाजलेले होते ते सुद्धा तेलामध्ये टाकले आणि मी भाजलेले शेंगदाणे तेलात परतत असते, म्हणजे खूप छान लागतात. काही काही कच्चे पण टाकतात, पण कच्च्यापेक्षा भाजलेले शेंगदाणे असतील ना पोह्याला तर खायला चांगलं लागतं, असं कडंग कडंग मस्त लागतं. तर अशा साध्या सिंपल पद्धतीने मी पोहे बनवत असते. इकडे टाकलेली आहे मीठ आणि साखर. चवीपुरती थोडीशी साखर टाकायची, वरून लिंबू पिळायचं. आहा, मस्त असे पोहे होतात. आणि लोखंडी ह्याच्यामध्ये तर चव तर अप्रतिमच आहे बघा. आता लोखंडी कढईमध्ये भाजी जरी बनवली, अगदी साधी सिंपल मेथीची भाजी जरी बनवली तर तिला खूप चांगली चव येते. आणि कुठल्याही भाज्या असू द्या बघा चविष्ट लागतात. तुमच्याकडे असेल तर तुम्ही बनवून बघा आणि नसेल तर तुम्ही आणा बघा. आता कसं आहे, 2-2 हजाराच्या नॉनस्टिकच्या कढया कुठे, आणि आपली ही लोखंडी फक्त 250ची कढई आहे माझी ही, आणि त्याच्यामध्ये जेवण खरंच खूप छान लागतं. तर बघा, नसली तरी आवर्जून आणा. आणि एक तरी तवा आणि एक कढई आपल्या घरामध्ये लोखंडी असली पाहिजे. नॉनस्टिकची खूप सारी भांडी ढिगभर असून काही उपयोग नाही, आपल्या शरीराला ते तितकं हे नाही. आणि जर आपल्याला पोहे थोडेसे ओले हवे असतील तर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि 1-2-3 वेळा अलटी-पलटी करून हलवायचं. त्यानंतर पोहे आपले मस्त असे खाण्यासाठी रेडी आहेत. आणि जर असे कोरडे काही जणाला कोरडे आवडतात, काही जणाला ओले आवडतात, त्यामुळे भिजवून घेतलेले असतात पण कोरडे पडतात ना, सगळी आपली चिराचिरी होईपर्यंत, सगळं होईपर्यंत. इकडे छान माझे पोहे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. तर बघू शकता मस्तच असे पोहे तयार झालेले आहेत. तर या सगळे पोहे खायला म्हणजे नाश्ता करायला, नाश्त्याला सगळ्यांना पोहे दिले, मी पण थोडेसे खाल्ले. इतके बघा पोहे खाल्ल्यानंतर तर कामच करू वाटत नाही मला. बाकीचं कामसुद्धा करायचं होतं, कपडे वगैरे धुवायचे आहेत. आणखीन बाकीचं सगळं झालेलं आहे घरातलं, पण कपडे वगैरे धुवायचे आहेत. तर ह्यांचं चालू आहे मस्तर घेऊन ते त्यांच्या हाजरे वगैरे लिहितात. लोकांचे पेमेंट किती झाले आठवड्याचं हे सगळं त्यांचा हिशोब चाललेला असतो. त्यानंतर मग ते त्यांचं हिशोब करतात, कारण उद्या पगारी करायचे असतात लोकांच्या, त्यामुळे त्यांचं चाललेलं आहे हिशोब. आणि इकडे त्यांना नाश्त्याला वगैरे दिलं. मी पण थोडासा नाश्ता करून घेतला
आणि नाश्ता केल्यानंतर मी कपडे धुवून घेतले. आणि काय होतं बघा, काही खाल्लं की मला कामच करू वाटत नाही असं होतं नेहमी. त्यामुळे मी पोहे तर कधीच खात नाही, पण आज केले होते कारण जेवणाला उशीर होणार असतो. 1-1.5 वाजतात मला रोजचं जेवण करायला पण. त्यामुळे म्हटलं कपडे वगैरे धुवायचे तर थोडंसं खावं. आणि कपडे जास्तीचे होते आज, खूप जास्त होते. बेडशीट होतं, ह्यांचा ड्रेस होता, त्यामुळे कपडे धुवायचे होते. मग त्यामुळे कामाला तर उशीर लागणारच होता. इकडे सकाळी भांडी घासलेली आहेत बघा, सगळे भांडी जी आहेत ती कधी कधी बेसिंगमध्ये घासते, कधी बाहेर आणते, कधी इकडे. छान वाटतं असं निवांत भांडी घासायला पण. इकडे मस्त अशी मोरी केलेली आहे कपडे धुवायला, इथे भांडी घासायला पण खूप छान वाटतं. आणि मोकळ्या ह्याच्यात काम करायला बरं पण वाटतं. आतमध्ये किचनवरती उभं राहून करण्यापेक्षा असं मोकळ्या वातावरणात काम करायला पण छान वाटतं बघा. इकडे कपडेसुद्धा धुवून घेतले, लगेच कपडे पिळून घेतले आणि त्यानंतर वाळतसुद्धा घातले. कपडे काय पटकन वाळतात, भरपूर वाळायला जागा आहे इथं. तर बघा, असं होतं माझं सकाळपासूनचं आजचं रुटीन कामाचं. पूर्ण कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, आता वाळत टाकते. आणि माझं सगळं काम जे आहे ते मी असं नियोजनाने करते लवकर उठून. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.